जय भीम, जय महाराष्ट्र। मी रोहित जगताप, वंचित बहुजन आघाडी वॉर्ड अध्यक्ष 133 या व्हिडिओच्या माध्यमातून माता रमाबाई आंबेडकर नगर तसेच कामराज नगर येथील 16,575 घरांचा जो प्रकल्प MMRDA आणि SRA हा संयुक्त भागीदारीमध्ये करणार आहे असं MMRDA आणि शासन तसेच काही तथाकथित पुढारी म्हणताय। पण मित्रांनो आणि माता भगिनींनो, हा संयुक्त भागीदारीचा जो प्रकल्प आहे हा आपल्याला सांगितलं जात आहे की MMRDA आणि SRA करणार आहे। पण एकीकडे MMRDA वृत्तपत्र असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल याच्या माध्यमातून या ठिकाणी ज्या ठिकाणी MMRDA चे प्रकल्प चालू आहे अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना आम्ही या ठिकाणी मोबदला देणार आहोत असं इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच वृत्तपत्रातून या ठिकाणी जाहीर करतं। तर माझा MMRDA ला सवाल आहे की आपली ही जी बातमी फिरतीये तर ही बातमी माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर या विभागातील असंख्य झोपडीधारकांना या ठिकाणी झोप येत नाहीये। त्यांना असं वाटू लागलंय की MMRDA या ठिकाणी आमचं घर हे गिळंकृत करून पाहते आहे। दुसरीकडे ज्या ठिकाणी या प्रकल्पाला गेल्या 1 वर्षापासून ते 1.5 वर्षापासून मोठ्या वायुगतीने या ठिकाणी या प्रकल्पाचं काम चालू आहे। या प्रकल्पासाठी MMRDA किंवा SRA गेल्या 1 वर्ष ते 1.5 वर्षापासून या ठिकाणी अधिकृत एक विकास आराखडा या प्रकल्पाबाबतीत जाहीर करू शकत नाही। एक शोकांतिक आहे की या प्रकल्पाला इतका मोठा प्रकल्प म्हणते शासन करते आणि दुसरीकडे या प्राधिकरणांकडे कोणताही विकास आराखडा माता रमाबाई आंबेडकर नगर किंवा कामराज नगर साठी नाहीये। आता 4,000 घरं या ठिकाणी कामराज नगरचे खाली केलेले। तर आमचा या प्राधिकरणाला सवाल आहे की मुंबई भरामध्ये जितकेही प्रकल्प चालू आहेत, मग ते असंख्य प्रकल्प या पुनर्वसन प्रकल्प चालू आहेत, पण त्या प्रकल्पामध्ये एक इलेक्ट्रॉनिक घडीचा वापर केला जातोय। इलेक्ट्रॉनिक घडी म्हणजे याचा अर्थ की प्रकल्प हा कधी चालू झाला, कधी संपणार, त्याची तारीख, वेळ, दिनांक आणि तुमची सदनिका भेटेपर्यंत त्या इलेक्ट्रॉनिक घडीचा वापर होतो। मग माझा या प्राधिकरणाला आणि या शासनाला सवाल आहे की आमच्या कामराज नगर येथील ज्या झोपडीधारकांना तुम्ही या ठिकाणी उद्ध्वस्त केलेले आहे, या ठिकाणी कधी आमच्या इथे इलेक्ट्रॉनिक घडी लागेल याचं उत्तर या प्राधिकरणाने द्यावं। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की इथल्या झोपडीधारकांना तुम्ही पळवलेले, पण या झोपडीधारकांबरोबर आणि इथल्या कमिटी मेंबर बरोबर या दोन्ही प्राधिकरणांनी SRA आणि MMRDA ने 3 महिन्यात 3 मीटिंगा या ठिकाणी घेऊन या प्राधिकरणांनी या इथल्या झोपडपट्टी वासियांना दिलासा दिला पाहिजे। एकही गोष्ट या गेल्या 1 वर्षभरामध्ये झालेली नाहीये। दुसरीकडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आताच आपण बघितलं की आपल्या पलगाम येथे काही दहशतवाद्यांनी या ठिकाणी आपल्या भारतीयांवरती हल्ला केला। तो हल्ला तर खूप निंदनीय आहे, पण माझा या शासनाला देखील एक सवाल आहे की तुम्ही माता रमाबाई आंबेडकर नगर असेल किंवा कामराज नगर असेल या असंख्य झोपडीधारकांवरती देखील तुम्ही हल्ले करू पाहताय। या हल्ल्याचा निषेध कोणी करायचा, या हल्ल्याची विचारणा कोणी करायची असा सवाल एक झोपडपट्टी धारक म्हणून या प्रत्येक झोपडपट्टी धारकांच्या मनामध्ये आहे। पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतोय, माता रमाबाई आंबेडकर नगर असेल, कामराज नगर असेल, या झोपडपट्टी वासियांना आवाहन करतोय की आपण घाबरता कामा नये। आपल्या झोपडीची जिम्मेदारी किंवा आपल्या घराला या ठिकाणी कोणी वंचित ठेवणार नाही। आपल्या झोपडीवरती जर गदा आली तर सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडी आपल्या झोपडीच्या पाठी खंबीरपणे उभे राहील। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे आपल्या झोपडीच्या पाठी खंबीरपणे उभे राहतील आणि मी स्वतः रोहित जगताप आपल्या झोपडपट्टी वासियांच्या पाठी आम्ही या ठिकाणी खंबीरपणे उभं राहू। इतकंच या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतोय आणि झोपडीधारकांना एक विनंती करतोय की तुमची झोपडपट्टी ही कुणाची मक्तेदारी नाहीये। या झोपडपट्टीसाठी किंवा या झोपडीसाठी तुम्ही मेहनत घेतलेली आहे। या झोपडपट्टीचं तुम्ही सोनं केलेलं आहे। कोणी एक पुढारी येईल आणि तुम्हाला सांगेल की ही झोपडपट्टी खाली करायची आहे तर त्याच्या भूलथापांना बळी पडू नये। हे झोपडपट्टीचं सोनं तुमच्यासारख्या पुढाऱ्यांनी केलेलं आहे। हे तुम्ही शिल्पकार आहात या वस्तीचे, कोणी दुसरा तिसरा नाही। तर घर आपल्या हक्काचं आहे आणि नाही कुणाच्या बापाचं। तर ह्या अशा काही गोष्टी MMRDAच्या आपण या अशा व्हिडिओच्या माध्यमातून उघड पाडू। तुर्तास इतकंच थांबतो
आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम.